दादा इकडे सर शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचावी या हेतूने 1919 साली पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 100 वर्ष आज रयत शिक्षण संस्थेला पूर्ण झालेली आहेत. त्यावेळेस लावलेलं छोटंसं इवलंसं रोप आज या रोपाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. या संस्थेमध्ये जवळजवळ 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे शिक्षण घेत असताना पारंपरिक शिक्षणाला छेद देत आधुनिक शिक्षणाची कास धरत अतिशय चांगल्या प्रकारे आधुनिक शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून दिलं जात आहे, जेणेकरून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील. हा हेतू रयत शिक्षण संस्थेचा आहे. कमवा आणि शिका, स्वावलंबी शिक्षण हीच आमची ड्रीम. अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य केलं जात आहे. आज 134व्या जयंतीनिमित्त पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहराच्या महापौर श्री कांचना येनम मॅडम या इथं उपस्थित राहिल्या. विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री ढवळे सर यांना विनंती करतो. माधुरीताई आमच्या स्कूल कमिटीच्या सदस्या, लक्ष्मी उद्योगाच्या संचालिका सौ माधुरीताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी महापौर मॅडमचं स्वागत करावं, सत्कार करावा.
आपल्या विनंतीस मान देऊन सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री अमोलबाबू शिंदे हेही आज इथं उपस्थित राहिले. विद्यालयाच्या वतीने मी त्यांचंही हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य श्री केतनभाई शहा यांना विनंती करतो की त्यांनी अमोलबाबूंचं स्वागत करावं. त्यानंतर आमच्या विद्यालयातील प्रभागाचे नगरसेवक श्री आनंददादा चंदनशिवे हे आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. कधी त्यांना निमंत्रणाची आवश्यकता सुद्धा कधी भासत नाही. निमंत्रण माझा घरचा कार्यक्रम आहे असं समजून त्या अवश्य उपस्थित असतात. त्यांचंही स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री ढवळे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी श्री नितीन तारळकर साहेब यांना आम्ही काल पत्रिका दिली आणि त्यांनी लगेच मान्य केलं की मी लगेच येतो बाबा आणि मला अतिशय जवळचा हा कार्यक्रम आहे. तेही आज इथे उपस्थित राहिले. आमच्या विद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर श्री जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी तारळकर साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे अधिष्ठाता आमच्या रयेशी संलग्न असलेले आमच्या रयेवर खूप प्रेम असलेले डॉक्टर विकास कदम आज इथं उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सत्कार माननीय प्राचार्य यांनी करावा असं त्यांना विनंती. त्यानंतर आपल्या परिसरातील प्रसिद्ध सीए जवळकर साहेब हेही आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्यांचंही स्वागत रमेशभाई शहा आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य रमेशभाई शहा यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब साळुंखे सर आज आमच्या विनंतीला उपस्थित राहिले. मान्यवर उपस्थित राहिले. त्यांचाही सत्कार आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री ढवळे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आताच मला सूचना दिली होती भाऊंनी की माझा सत्कार नको परंतु त्यांचा सत्कार करणं आवश्यक आहे. कल्याण शेट्टी महाविद्यालयाचे अक्कलकोट महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र सिंह लोखंडे सर हेही आमच्या कार्यक्रमाला न सांगता काही न सांगावं लागत नाही घरचा कार्यक्रम त्यांचाही सत्कार करायचे असे करावा बाईंना मी विनंती करतो. त्याचप्रमाणे श्री गरड सर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. गराड सरांचा सत्कार जोशी सर यांनी करावा असं त्यांना. इतिहास संशोधक श्री नितीन अन्वेकर यांचाही सत्कार जोशी सरांनी करावा असं त्यांना विनंती. ज्ञानाचं मंदिर लगेच घेतो. आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास भैया सर्वते यांचा सत्कार आम्ही ठेवलेलाच होता. कारण का तर त्यांचं आमच्या शाळेला कायम योगदान असतं, भरीव योगदान असतं. आमच्या विद्यार्थ्यांची फीची रक्कम त्यांनी यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच दिलेले आहेत. तर त्यांचा आभार मानण्यासाठी आणि सत्कार करण्यासाठी माननीय महापौर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास भैया सर्वदे यांचा सत्कार करा. देशमुख सर फोन द्या.
फोन द्या. त्यानंतर आमच्या विद्यालयाच्या माजी शिक्षिका ज्यांनी आमच्या विद्यालयाला 21,000 रुपये देणगी दिली त्यांचाही सत्कार या निमित्ताने घेणं औचित्याचं ठरेल. आमच्या विद्यालयाच्या माजी शिक्षिका मिळाले मॅडम या मॅडम महापौर मॅडम रोज रोज येत नसतात. भाषणापेक्षाही महत्वाचं आहे. ओके सर बाकी सर या यानंतर आमच्या विद्यालयाचे माजी कला शिक्षक कला महर्षी श्री रामचंद्र हत्ती सर यांनी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट दिले. 10,000 किमतीचे पुस्तक संच भेट दिले. त्यांचाही महापौर मॅडम यांना विनंती करतो की त्यांचाही त्यांनी सत्कार करावा. महानगरपालिकेचे इंजिनियर श्री राहुल मेत्रे यांनी आमच्या सम्राट चौकाच्या पुतळ्यासाठी अतिशय कष्ट घेतले. मी राहुल मेत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा आणि महापौर मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. सोलापूर जिल्ह्यातील इतिहासावर संशोधन करून पीएचडी प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर अरुण सोनकांबळे यांचाही सत्कार माननीय महापौर मॅडम यांनी करावा असं त्यांना विनंती. विद्या मंदिर आहे आणि विद्यार्थ्यांचा सत्कार नाही असं होणार नाही. तर आमच्या या विद्या मंदिरामध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय महापौर मॅडम यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. आमच्या विद्यालयातील प्रथम विद्यार्थी ज्याला 10वीच्या परीक्षेमध्ये 93% मार्क पडले, अतिशय चांगल्या प्रकारे गुण घेऊन पास झालेला आहे, त्याचं कौतुक महापौर मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. तुम्ही बाहेर चला चला म्हणून मास्क पुढे बाकीच्या दोघींना यायचं बाकी दोघींना पडवा. मास्क काढवा काढ पूर्ण काढ. 92% गुण घेऊन हा विद्यार्थी पास झालेला आहे. अतिशय विद्यार्थी एनएलएमएसचा स्कॉलरशिपला सुद्धा पास मोहित इंग्रजीला याला 92 गुण आहेत. मी वर्ग शिक्षक आहे याचा इंग्रजी शिकवतो. त्यामुळं माझं दरवर्षीचं एक बक्षीस असतं. ज्याला 90च्या पुढे गुण मिळतात त्यांना वैयक्तिक 2,000 रुपयाचं बक्षीस असतं. त्यालाही 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. देशमुख सर महापौर मॅडमनी त्याला 2,000 रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सत्कार तुला देतो फोटो सत्कार घ्या पहिला. यानंतर आमची द्वितीय कन्या कुमारी गौरी जमजट हिला सुद्धा 80% गुण मिळालेले आहेत. तिचाही सत्कार महापौर मॅडम यांनी करावा असं त्यांना विनंती. यानंतर तृतीय कन्या आमची माधुरी माने तिला देखील अतिशय उत्कृष्ट गुण मिळालेले आहेत. जवळजवळ फर्स्ट लर्नर म्हणजे तरी चालेल. कुटुंबामध्ये शिकलेली कुणी नाही, ही फर्स्ट लर्नर आहे.
फोटो तू जरा आहे. मॅडमला मध्ये अशी बाजूला आहे. हा. हो. पुढे त्यांना मध्ये. हा. सर इकडे बघा. या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये थोर युवती आदरणीय अण्णांना आपण सर्वांनी अभिवादन केलेलं आहे आणि अण्णांच्या बहुमत विचाराचा वारसा आपण सर्वजण जपत आहोत. आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली. फक्त एक विशेष सत्कार घेतो. ज्या ज्ञान मंदिरात जे शिक्षक घडतात आपल्या नागणे सरांना सोलापूर महानगरपालिकेतर्फे आज गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना तो प्राप्त झालेला आहे. तर महापौर मॅडमना मी विनंती करतो की नागणे सरांचं सत्कार त्यांनी करावा. बापूंना विनंती करतो. मतदार शेजारी चला घ्या लवकर घ्या. यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री अमोलबापू शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूरच्या महापौर यन्नमताई, आनंददादा चंदनशिवे, या संस्थेसाठी कार्यरत असणारे सर्व इथं असलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा संदेश दिला. त्यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून ही संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात आज काम करते. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना, तळागाळातल्या लोकांना शिकवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून गेली 100 वर्ष झालेलं आहे. देशातल्या काही प्रमुख संस्थेचा जर विचार केला त्याच्यामध्ये रयतचं नाव हे आदराने घ्यावं लागेल आणि आदराने घ्यावं लागेल. हा या संस्थेचा इतिहास आहे. मी आज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जो आपल्याला विचार घालून दिलाय, आपण ते सगळे आत्मसात करून भविष्यात आपल्या वाटचाली करत राहू आणि या संस्थेचा लौकिक असाच ठेवू, एवढीच सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद. त्यानंतर आपल्या प्रभागाचे धडाडीचे नगरसेवक श्री आनंददादा चंदनशिवे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या वेद शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय अण्णा यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने सोलापूर शहरातल्या त्या संस्थेकडून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून यांच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय महापौर श्री काशीनाथ यन्नमताई, आमचे दुसरे मित्र व विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे, या संस्थेचे विश्वस्त आदरणीय आमचे प्रभू शहाजी, केतन शहाजी, त्यानंतर आमच्या भगिनी पाटीलताई व या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व शिक्षण संस्थेचे विश्वस्त, सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थानं शिक्षण संस्थेची स्थापना 1919ला झाली. त्यानंतरनं 100 वर्ष पूर्ण होतात आणि अण्णांची 134वी जयंती. अण्णांचं ध्येय होतं की दीनदलित गरिबांच्या वसाहती कुठं आहेत त्या वसाहतीच्या बाजूला रयत शिक्षण संस्थेची शाळा असली पाहिजे. 4 लाख विद्यार्थी सांगता तुम्ही. करोडो विद्यार्थी या शाळेमधून शिकून
या देशामध्ये भारतीय सेवेमध्ये IAS-IPS असतील किंवा अनेक सेवेमध्ये असतील किंवा अनेक समाजाला नेते दिले असलेले रयत शिक्षण संस्था म्हणजे एक भारतीय समाजाला दिशा देणारी संस्था आहे. या भारतीय समाजाला दिशा देणाऱ्या संस्थेला बाबासाहेब हयातीमध्ये असताना सुद्धा अण्णांचा आणि त्यांचा या ठिकाणी संपर्क आलेला आहे. अशा या अण्णांना त्यांचं कार्य जर बघायला गेलं तर अनेक आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अण्णांसारखे समाज प्रबोधन करणारे किंवा समाजाची प्रगती करणारे महापुरुष होऊन गेले. पण त्यामध्ये अण्णांचं काम या ठिकाणी म्हणजे आज सुद्धा 4 लाख विद्यार्थी त्या संस्थेमधून शिक्षण घेतात. हे तुम्ही आम्ही सर्वांचं या ठिकाणी योगदानामुळं आणि अण्णांच्या विचारामुळं आज मोठ्या प्रमाणामध्ये ही संस्था आज वाढलेली दिसते. त्याचबरोबर या वर्षामध्येच अण्णासाहेब पाटील जे आपले सोलापूरचे शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष दिले अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा. त्यांचं सुद्धा काय का दीर्घकाळ म्हणजे आजारी होते, त्यांचं सुद्धा निधन झालं. मी या एपीच्या माध्यमातून त्यांना सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. असा सुद्धा व्यक्ती जी संस्थेला आपल्या घराप्रमाणे अनेक वेळेला त्यांचा संपर्क आला अण्णासाहेबांचा सुद्धा. त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या शिक्षण संस्थेकडे लक्ष दिलं. तर माझी या विश्वस्त लोकांना या ठिकाणी विनंती आहे, आमच्या इथलं महिला कॉलेज घेऊन गेल्यामुळं आमच्या इथल्या महिला सुद्धा या ठिकाणी येण्याचं ट्रेनिंग करत नाही. ती महिला कॉलेज पुन्हा एकदा या पेमेंट्समध्ये या इथल्या ह्याच्यामध्ये भरावा अशी या ठिकाणी विनंती करतो. कारण का तुमची संस्थेची इमारत किती मोठी होती त्यापेक्षा अण्णांचं जे ध्येय होतं की गरिबांच्या वस्तीच्या बाजूला, श्रीमंतांच्या वस्तीच्या नाही, गरिबांच्या वस्तीच्या बाजूला अण्णांचं ध्येय होतं की शाळा असल्या पाहिजे, गरिबांच्या मुली एकटं शिकल्या पाहिजे. तर यासाठी मी सुद्धा केंद्रपायला सुद्धा विनंती करतो की तुम्ही इथनं ती मुलींची शाळा घ्या, म्हणजे मुलींचे महाविद्यालय घेऊन जाऊ नका. काय मुलीला बघून एकमेकाला बघून आमच्यामध्ये मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. तर एवढ्या मोठ्या संस्थेमधून असं मुली इथं शिकायला येत होत्या. प्लीज तुम्ही 7 रस्त्याच्या ठिकाणी म्हणजे मल्टीपर्पज असं एरियामध्ये तुम्ही घेऊन गेलो, त्यामुळं गरिबांच्या मुलीला कसं घरातनं ट्रॅव्हलिंग करायला पैसे नसतात किंवा चांगले अंगावर कपडे नेसायला सुद्धा म्हणजे असं म्हणजे चांगल्या गोष्टी विचार करू शकत आहे. इथल्या इथं शाळेच्या जवळ म्हणजे घराच्या जवळ शाळा राहिली ना तरी मुलींना एक वेगळं हे असते. महिला म्हणताना किती अडचणी येतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी या संस्थेने पुन्हा एकदा एक युनिट या ठिकाणी सुरुवात करावं. हीच माझ्या अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो. हीच खरी अण्णाला या ठिकाणी म्हणजे अभिवादन असेल हीच मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं. दादांनी अतिशय मनापासून विचार व्यक्त केले की आपल्या या परिसरामध्ये महिला महाविद्यालय असताना अतिशय गजबजलेला एरिया होता. इथल्या परिसरात त्या मुली शिकत होत्या, त्या आता कमी झालेलं आहे प्रमाण. आणखी आपण वाढवण्याचा प्रयत्न करू आणि संस्था पातळीवर जे निर्णय घेतील ते आपण फॉलो करूया. यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी श्री नितीन ताराळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मत. आजच्या या कर्मवीर जयंतीनिमित्त उपस्थित प्रथम नागरिक महापौर त्याचबरोबर साहेब, कर्मवीर साहेब, शासक, सर्व उपस्थित प्राचार्य पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील बहुजन गिरिजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी हाडाची काढे केली. आपला संपूर्ण देह जरी चंदनाप्रमाणे दिसवला. अशा या कर्मवीर पद्मभूषण भाऊराव पाटलांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी अशी शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेमार्फत अतिशय बहुजन वंचित अशा सर्व गोरगरीब मुलांचं शिक्षण होऊन सर्वांचा त्यातून विकास होत असतो. त्यांचं वटवृक्ष हे चिन्ह आहे. रयत शिक्षण सर्वांना सावली देणारं, ऑक्सिजन देणारं असं हे चिन्ह आहे. आणि या कर्मवीर भाऊराव पाटील अतिशय उत्कृष्ट यांच्यामुळे आपल्याला सर्वांना शिक्षण वगैरे प्रक्रियेत सहभागी होत आलं. आजच्या या ठिकाणी त्यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो. यानंतर
सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर विकास कदम यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी शुभेच्छा द्याव्यात. कर्मवीर जयंती सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजनांच्या जोडणीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली आणि या ज्ञानावर अनेक लोक मोठे झाले. आता मी माझं कौतुक करत नाही, मी सुद्धा त्याच्यातलाच एक आहे. माझ्या खेडे गावातून मी पुढे आलेलो आहे. खेडेगाव आहे माझं मूळचं, देवळाली म्हणून आहे. केवळ अन्नामुळं शिक्षण घेता आलं आणि एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचता आलं. खरोखरच आपण जर बारकाईने विचार केला, अण्णांनी जर ही रयत शिक्षण संस्था स्थापन केली नसती तर माझ्यासारख्याने आपल्या सगळ्यासारखे बहुजन समाजातून पुढे आलेली माणसं एवढ्या उच्च पदावर गेली नसती. त्याच्यामुळं आयुष्यभर स्मरण करत राहिलं तरी अण्णांचं ऋण समाजावरच काही भेटणार नाही. मित्रो, ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जी चोरून कुणाला नेता येत नाही आणि ज्ञान हेच माणसाला मोठं करतं. त्यामुळं खरोखरच अण्णांना आपण सगळ्यांनी नतमस्तक होणं एकतर काळाची गरज आहेच, परंतु त्यांचे विचार आपण जसे समाजामध्ये आजही किचपत पडणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचवणं गरजेचं आहे आणि आपण सगळे त्या माध्यमातून ते काम करताच आहात. पुनश्च एकदा मी अण्णांना अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं. मी खरं घरचाच आहे, निमंत्रित केलं आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक श्री कांचना मॅडम यांना विनंती करतो. यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा. महापौर या ठिकाणी उपस्थित असलेले तसेच या भागातील नगरसेवक आनंददादा तसेच केतनदेशा आणि सर्व शिक्षक, आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 100 वर्ष झालेले आहे. त्या अण्णांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ज्या मागासवर्गीय मुली आहेत, मुलं आहेत, त्यांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. ते असंच चांगलं काम करण्यासाठी या संस्थेला शुभेच्छा देते आणि माझं धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी श्री जोशी सर यांनी. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा औचित्य साधून आमच्या शिक्षण संस्थेच्या सत्रामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेला आहात. शेवटचा गोड कार्यक्रम त्या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे. तर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक शहराच्या महापौर मॅडम, सर्व नगरसेवक, सर्व मान्यवर, आजी माजी रयत सेवक, सर्व आजी माजी विद्यार्थी आणि माझे सर्व रयतवरती त्या ठिकाणी प्रेम करणारे सर्व मान्यवर, विद्यापीठ प्रतिनिधी आणि आपल्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या विद्यालयातील सर्व रयत सेवक या ठिकाणी प्राचार्य यांचे या ठिकाणी आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी रयत संकुलाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. शिक्षक वर्ग सगळे या महापौर मॅडम